आपल्या हक्काचे जैत न्यूज बातम्यांच्या 2 पाऊल पुढे विशेष घडामोडी। विष्णू गायकवाड, सोलापूर। महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व आरोग्य मित्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज धरणे आंदोलन करत आहे। 18 तारखेपासून आज 5वा दिवस आहे आंदोलनाचा। आमची अशी मागणी आहे की आम्ही जवळजवळ 2012 पासून आज तागायत महात्मा फुले आरोग्य योजनेचं काम करत असून कोविडसारख्या महामारीमध्ये जे लोक घराच्या बाहेर पडत नव्हते त्याच्यामध्ये आम्ही रुग्णांना सेवा दिली, मोफत सेवा दिली आहे। आमच्या जीवाची पर्वा किंवा कुटुंबाची पर्वा न करता आमच्या कुटुंबातील काही जणांना कोविडची लागण होऊन ते मृत्युमुखी पडले तरी शासनाने दखल घेतली नाही। आमची एक विनंती आहे शासनाला की आम्ही आरोग्य मित्र हे आरोग्य सेवा कणखर बनवण्यासाठी, गोरगरीब तळागाळातील लोकांना सेवा देण्यासाठी आम्ही काम करत असून शासनाने जे काय आमच्या मागण्या आहेत, किमान वेतन असू द्या किंवा इन्क्रिमेंट असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ आम्ही 2012 पासून काम करत असून शासनाने शासकीय सेवेमध्ये आम्हाला समायोजन करून घ्यावे ही आमची सर्वांमध्ये एक कळकळीची विनंती आहे। शासनाचा अद्यापपर्यंत कुठलाही आमदार, खासदार किंवा प्रतिनिधी आमच्या भेटीला आले नाही। जवळजवळ 5 दिवस झाले आम्ही हा धरणे आंदोलन धरत आहे, तरी शासनाला राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे की आमच्या जे काही मागण्या आहेत लवकरात लवकर मान्य कराव्या ही विनंती आहे। नमस्कार, माझं नाव शशिकांत गायकवाड। महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रित आयुष्यमान भारत योजनाचे आम्ही आरोग्य मित्र बोलतो आहे। 18 तारखेपासून जवळजवळ आज 5वा दिवस आहे। हे आम्ही शासनाला विनंती करतो आहे की आमच्या किमान वेतननुसार आम्हाला किमान वेतन मिळावे। आमचे जे काही मागण्या आहेत की जे काही सार्वजनिक सुट्ट्या वगैरे आहेत ते मंजूर कराव्यात, की ते PF, ESI वगैरे सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात। कोविडमध्ये बी आम्ही काम केलेलं आहे, त्याचा बी आमचा विचार करावा। अत्यावश्यक सेवा असे म्हणतात शासन, मग आम्हाला त्या सेवा पण द्यायला त्यांना काय अडचण आहे हे त्याने विचार करावा लागेल। तरी पूर्ण महाराष्ट्रात सोलापूर ही तालुक्यातील आणि शहरामधील सर्व आरोग्य मित्र आज 5वा दिवस आहे। मी आमचे मागणे मान्य करण्यासाठी, किमान वेतन मिळण्यासाठी आम्ही संप करत आहोत।